योद्धा न्यूज मराठी. आंबेगाव तालुक्यात आगीचे तांडव. शेतमजूर खंडागळे कुटुंबाचा संसार खाक. 8 गाभण शेळ्यांसह 15 जनावरांचा होरपळून मृत्यू. गावडेवाडी वनदेव वस्ती. आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी येथील वनदेव वस्तीवर सोमवार 6 एप्रिल 2026 रोजी दुपारी आगीचे भीषण तांडव पाहायला मिळाले. या दुर्घटनेत जौळके बुद्रुक येथील मूळ रहिवासी असलेले शेतमजूर राहुल सीताराम खंडागळे यांचा संपूर्ण संसार डोळ्यांदेखत खाक झाला. आगीच्या या भीषण भक्षस्थानी कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा आधार असलेल्या शेळ्या कोंबड्या दगावल्याने खंडागळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार राहुल सीताराम खंडागळे वय 39 आणि त्यांचे वडील सीताराम सुखदेव खंडागळे वय 60 हे आदिवासी कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून पोट भरण्यासाठी गावडेवाडी येथील वनदेव वस्तीवर वास्तव्यास आहे. सोमवारी आदर्श गाव गावडेवाडी येथे यात्रा उत्सव असल्याने संपूर्ण कुटुंब गावात गेले होते. दुपारी 1 ते 1:30 सुमारास वस्तीवरील त्यांच्या घराला अचानक आग लागली. घर लाकडी कुडाचे असल्याने वाऱ्याच्या वेगामुळे आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण घराला कचाट्यात घेतले. संसाराची आणि स्वप्नांची राख रांगोळी. घरात कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली असली तरी आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या हे कुटुंब पूर्णपणे कोलमडले आहे. या आगीत खालील नुकसान झाले आहे. मूक प्राण्यांचा बळी. आगीच्या तीव्रतेत गाभण शेळ्या आणि त्यांची लहान करडे अशी एकूण 15 जनावरे जिवंत होरपळून दगावली. तसेच काही कोंबड्यांचाही यात मृत्यू झाला. आर्थिक फटका. घर बांधण्यासाठी किंवा इतर गरजांसाठी बँकेतून काढून आणलेली 60,000 रुपयांची रोकड आगीत जळून भस्मसात झाली. धान्य आणि साहित्य. घरात साठवून ठेवलेला तांदूळ, भुईमुगाच्या शेंगांची पोती, शेतीसाठी लागणारा फवारणी पंप, सर्व भांडी कुंडी आणि कपडे जळून खाक झाले आहेत. शिक्षणाचे नुकसान. मुलांची शालेय पुस्तके आणि शैक्षणिक साहित्यही जळाल्याने मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. गावडेवाडी ग्रामस्थांची दातृत्व आणि मदतीचा ओघ. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. माणुसकीचे दर्शन घडवत गावडेवाडी ग्रामस्थांनी सदरील घटना घडल्यावर मदतीचा ओघ म्हणून देणगी स्वरूपात रोख रक्कम गोळा करण्यास सुरुवात केली आहे. संकट काळात आपल्याच एका कष्टकरी कुटुंबाला आधार देण्यासाठी ग्रामस्थ सरसावले असून जमा झालेली रोख रक्कम कुटुंबाला सुपूर्द करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींकडून सांत्वन आणि आश्वासन. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सरपंच विजय गावडे, जिल्हा परिषद सदस्या दीप्तीताई भोगाडे, गणेश थिगळे व रोहिणीताई थिगळे यांनी तातडीने पीडित कुटुंबाची भेट घेतली. या सर्वांनी खंडागळे कुटुंबाचे सांत्वन करत त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आणि शासनाकडून जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. 6 लाखांचे नुकसान. शासनाकडे मदतीची आर्त हाक. महसूल विभागाने या घटनेचा तातडीने पंचनामा पूर्ण केला असून प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 6 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. कष्टाने उभा केलेला संसार आणि आमचा उदरनिर्वाहाचा आधार असलेल्या शेळ्या डोळ्यांदेखत संपल्या. आता जगायचे कसे हा प्रश्न आमच्या समोर आहे, अशी आर्त भावना खंडागळे कुटुंबाने व्यक्त केली. या आदिवासी कुटुंबाला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी अशी आग्रही मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. बातमीचा आढावा योगिता गावडे, प्रतिनिधी योद्धा न्यूज मराठी. मुद्दा नसता तुम्हाला पाठवा.
नाही